Okay, students, come towards session 6. In last session, we start the problems of a inverse of a matrix by column transformation. Again, I take some more problems on column transformation. Two problems we have solved already. This is the third problem. First 1 0 1 0 2 3 1 2 3. We have to operate column transformation. Method is same. What is? Let A equal to given matrix 1 पहिला column 1 0 1, second column 0 2 2, third column 1 3 1. Okay, then what we do? आपण काय करतो? याचा डिटर्मिनंट घेतो. टेक इट्स डिटर्मिनंट 1 0 1 0 2 3 1 2 1 and find its value. Check its value. काय याची व्हॅल्यू? 1 into 2 minus 6, मिडल व्हॅल्यू 0 आहे, प्लस 1 into 0 minus 2. So your answer is 2 minus 6 minus 4 into 1. This is 0. 1 minus 2 minus 2. So our answer is minus 6, not equal to 0. And therefore what we say? A inverse exists. Therefore we say A inverse exists. Okay, up till idea clear? Okay. For column transformation, मग कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपण काय करतो? हे रिलेशन घेतो. वी हॅव फॉर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आय. ओके, देन पुटिंग व्हॅल्यूज ए. कॅन आय फिनिश दिस? ओके. ए इनवर्स ॲज इट इज इंटू ए equal to I means identity matrix whose diagonal equal to 1 and non-diagonals are 0 of same order that of I. The column transformation. मग कॉलममध्ये बघा, हा आपला फर्स्ट कॉलम आहे, हा तुमचा सेकंड कॉलम आहे, हा थर्ड कॉलम आहे. आयडिया सेम आहे. मग पहिल्या कॉलममध्ये पहिला 1 असावा आहे. In first column, first element must be using it. Make all corresponding element in C2 and C3 equal to 0. इथंही 0 आलेला आहे, इथं 0 आणायचा. कोणाचा उपयोग करून? याच्यामध्ये दोघांची काय केल्यावर 0 येणार? ते तुमचं पहिलं ऑपरेशन आहे. कुठं 0 आणायचं आहे? C3 मध्ये. मग काय करावं लागेल? C3 मधनं C1 वजा करायला लागेल. C1 minus C3 and therefore you got A inverse as it is into matrix. पहिला मॅट्रिक्स आहे तसाच, सेकंड ॲज इट इज. ओके. C3 minus C1 0, C3 minus C1 करस्पॉन्डिंग एलिमेंट सबट्रॅक्ट करायचे. 1 minus 1 अगेन 0 इक्वल टू, दिस इज चेंज हियर 1 ॲज इट इज, सेकंड ऑल्सो ॲज इट इज. ओके, लेट्स चेंज. C3 minus C1 0 minus 1 minus 1 0 minus 0 0 आणि 1 minus 0 1 and this is our first step. फर्स्ट कॉलममध्ये पहिला 1 आला, समोरचे दोन्ही 0 आणायचे. आता सेकंड कॉलमकडे येऊ. हा तुमचा सेकंड कॉलम आहे. सेकंड कॉलममध्ये सेकंड इलेमेंट 1 आणायचा. C1 वापरायचा नाही. ओके, आणि वापरता येणार नाही. आता मग इथं 1 आणायचा. 2 ऑप्शन तुमच्याकडे आहे. एक तर 2ने डिव्हाइड करा किंवा याच्यातनं हा वजा केला तर इथं काय होईल? काय येईल आपल्याला? इथं 1 आणता येईल. इथं 1 आणता येईल का? नाही. आणि आपल्याला काय पाहिजे? इथं 1 पाहिजे आणि दोन्ही 0 पाहिजे. इथं आहे पण फक्त 3 आहे. मग आपण काय करू? या दोघांमध्ये इंटरचेंज करू. म्हणजेच काय? C2 3 काय वापरायचं? युजिंग C2 3. C2 आणि C3 मध्ये आपण इंटरचेंज करणार. कसं करणार? बघा, ए इनवर्स आहे तसाच इंटू C1 आहे तसाच. ओके, का? इथं फक्त 3 आहे. 0 3 0
आणि दुसरा 0 to 2 इक्वल टू इकडे बघा. पहिला कॉलम ॲज इट इज आहे, तिसरा कॉलम इकडे शिफ्ट करायचा म्हणजे -1 0 1 आणि लास्ट मिडलचा कॉलम इकडे 0 1 0 असं शिफ्ट केलं. हे झालं इंटरचेंजिंग. तिकडेही करायचं इकडेही करायचं. का? आता इथं 1 आणणं सोपं आहे बघा. काय करावं लागेल? फक्त त्याला 1/3 C2 सेकंड कॉलमला फक्त काय करायचं? 3ने डिव्हाइड करायचं आणि बघा तुम्हाला डायरेक्ट मिडल स्टेप मिळते. A इनवर्स इंटू पहिला 1 0 1 0 1 0 0 2 2 ओके इक्वल टू इकडेही बघा कशा रीतीने सेकंड कॉलमला 3ने डिव्हाइड करायचं. पहिला कॉलम ॲज इट इज, याला 3ने डिव्हाइड केल्यावर -1/3 0 ॲज इट इज आणि अगेन 1/3 सेकंड थर्ड कॉलम ॲज इट इज. फक्त सेकंड कॉलमला का मिडल एलिमेंट 1 पाहिजे होता, इकडे 0 आहे. आता फक्त इकडे 0 आणायचा. मग इकडे म्हणजे हा कोणता कॉलम आहे? थर्ड कॉलम आहे. त्याच्यातून किती वजा करायला लागतील? 2 टाइम्स C2चा उपयोग करायचा. जो इथं नंबर असेल त्याने C2ला मल्टिपल करायचं. सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन, अपोजिट साईन असेल तर ॲडिशन. हा चेंज कुठं होईल? C3मध्ये होईल. हे ऑपरेशन जर आपण अप्लाय केलं तर बघा काय येईल आन्सर तुमचं. A इनवर्स इंटू पहिला कॉलम ॲज इट इज, सेकंड कॉलम ॲज इट इज. आता याला 2ने मल्टिपल केल्यावर काही फरक पडेल का? नाही, 0. याला 2ने मल्टिपल केला 2 होईल, तो याच्यातून सबट्रॅक्ट करा 0. 2ने मल्टिपल नो चेंज, रिमेन ॲज इट इज इक्वल टू मेन प्रॉब्लेम इकडे आहे बघा. पहिला कॉलम आहे तसाच 1 0 0 ओके. C3 याला 2ने गुणायचं -2/3 होईल, तो याच्यातनं वजा करायचा. हा काय आहे? पहिल्यांदा C2 कॉलम पण लिहून घेतो 0 1/3. याला 2ने मल्टिपल करायचा -2/3 होईल, तो मायनस करायचा म्हणजे +2/3 होईल. तो कुठे मिळवायचा? 0मध्ये मिळवायचा 2/3. याला कशाने गुणा, काही फरक पडेल का? नाही, हा आहे तसाच. याला 2/3 तो याच्यातनं वजा करायचा -2/3 ओके. दिस इज युअर सेकंड स्टेप. देन बघा पहिला कॉलम 1 आला, दोन्ही 0 आलो. सेकंड कॉलममध्ये सेकंड 1 आला, त्याच्या दोन्ही साईडला 0 आले. आता तिसऱ्या स्टेपला थर्ड कॉलममध्ये थर्ड एलिमेंट 1 पाहिजे. C1 वापरायचा नाही कारण हे 0 जातील. C2 वापरायचा नाही कारण हा 0 जाईल. मग याला लास्ट पर्याय काय करायचा? रेसिप्रोकल. 1/2 C3 काय करायचं? तिसऱ्या कॉलमला 2ने डिव्हाइड करायचं. मग कसं? तर बघा A इनवर्स इंटू पहिला कॉलम 1 0 1 सेकंड कॉलम ॲज इट इज. याला 2ने डिव्हाइड केल्यावर 0ला नो इफेक्ट 2/2 1. तोच इकडेही बघा 1 0 0 -1/3 0 आणि +1/3. याला कशाने डिव्हाइड करायचं? बघा थर्ड कॉलमला 2ने डिव्हाइड करायचं. मग 2/3 इंटू 1/2 म्हणजे काय राहील? फक्त 1/3. याला 2ने डिव्हाइड करायचं 1/2. याला जर 2ने डिव्हाइड केलं तर 2 कट होईल आणि काय राहील? -1/3 राहील. पुन्हा बघा याला 2ने डिव्हाइड करायचं म्हणजेच काय? 2/3 इंटू 1/2 2 कॅन्सल्ड 1/3 1 इंटू 1/2 1/2 आणि -2/3 इंटू 1/2 -1/3 ओके. देन लास्ट स्टेप तिसऱ्या कॉलममध्ये तिसरा 1 आला. याचा उपयोग करून हे समोरचे सगळे 0 आणायचे. इथं ऑलरेडी 0 आहे, फक्त इथं म्हणजे कोणता कॉलम आहे? तो C1 कॉलम आहे. काय केल्यावर 0 होईल? सबट्रॅक्शन. कोणता? थर्ड एलिमेंट. हा चेंज कुठं करायचा आहे? C1. हे ऑपरेशन ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला वापरायचं आणि बघा तुमचं ॲन्सर A इनवर्स इंटू 1 - 0 1 0 - 0 1 - 1 0
second row column as it is, third column as it is into here check it. C1 minus C3 1 minus 1 by 3 1 minus 1 by 3 किती 2/3 मिडल आहे तसाच हा आहे तसाच. ओके C1 मायनस झालं C1 हा फिनिश करतो आहे. ओके हां C1 मायनस C3 C1 मायनस C3 -1 हाफ 0 1 हाफ. तिसरा C1 मायनस C3 मायनस मायनस प्लस 1/3 1/3 आणि मायनस 1/3. जर याचा हा A इनवर्स इंटू आय इक्वल टू A इनवर्स आयडेंटिटीने कुणालाही गुणलं काही फरक पडत नाही आणि हा झाला तुमचा ॲन्सर. आता याच्यात बुकमध्ये ॲन्सरमध्ये काय केलं, इथं डिनॉमिनेटर काय आहे 3 आहे, इथं काय आहे 2 आहे, मग दोघांचा कॉमन होईल 1/6. LCM घेतला 6 म्हणजे आतमध्ये फ्रॅक्शन येणार नाही. मग आता 6 येण्यासाठी इथं कितीने मल्टिपल करावं लागेल 2ने. 2 2 4 इथं पण 2ने. हिअर ऑल्सो 2. इथं याला 3ने मल्टिपल करायला लागेल -3 0 3 आणि इथं पुन्हा कशाने मल्टिपल करावं लागेल 2ने 2 2 आणि -2 आणि हा झाला तुमचा इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके बघा तो प्रॉब्लेम पुन्हा सॉल्व करून बघा तुम्हाला येईल. देन याच्यावरती आणखी एक प्रॉब्लेम बघूया. चौथा प्रॉब्लेम. इफ फाइंड मॅट्रिक्स एक्स इफ एक मॅट्रिक्स दिला आहे एक्स इंटू 1 0 1 0 2 3 1 2 1 इक्वल टू 1 2 3 1 1 5 आणि 2 4 7. तर एक्स मॅट्रिक्स शोधायचा आहे. मग आता एक्स हा मॅट्रिक्स कुठं आहे बघा. एक्स मॅट्रिक्स कुठं आहे तर एक्स हा मॅट्रिक्स प्री फॅक्टर आहे म्हणजे जसा ए इनवर्स ए बरोबर आय पण आहे तर फक्त मॅट्रिक्स बदललेले आहेत. ऑपरेशन तेच आहे. मग काय करायचं पहिल्या कॉलममध्ये पहिला 1 आहे. ओके पहिल्या कॉलममध्ये मग याचं रूपांतर आपण काय करणार आयडेंटिटीमध्ये करणार. मग एक्स इंटू आय बरोबर एक्स आणि उरलेलं तुमचं ॲन्सर येणार. मग आयडेंटिटीमध्ये कसं करायचं प्रोसेस सेम आहे. इथं आपण काय वापरायचं हिअर वी यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. इथं काय वापरणार आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स वापरणार. मग कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा मग पहिला कॉलम जसा पहिला रो तसा पहिल्या कॉलममध्ये पहिला 1 आहे त्याचा उपयोग करून इथं 0 करायचा. म्हणजेच काय C3 मायनस C1 हे तुमचं पहिलं ऑपरेशन म्हणजे पहिली स्टेप तुमची होऊन जाईल. ओके ही कुठं करायचं C3मध्ये करायचं. मग एक्स इंटू पहिला कॉलम ॲज इट इज दुसरा कॉलम ॲज इट इज तिसरा कॉलम 1 -1 मागचाच प्रॉब्लेम आहे जवळपास हा. फक्त LHS सेम आहे RHS मात्र डिफरंट आहे. ओके पहिला कॉलम ॲज इट इज सेकंड कॉलम ॲज इट इज C3 मायनस C1 3 -1 5 -1 4 7 -2 5. तर असा हा तुमचा पहिला स्टेप. पहिला 1 आला उरलेले दोन्ही 0 आले. तर दुसऱ्यामध्ये दुसरा 1 पाहिजे. दुसऱ्यामध्ये दुसरा 1 पाहिजे. मग काय करूया 1/2 C2 इथंही 1 पाहिजे अँड 1/3 C3. जर आपण हे 2 ऑपरेशन केले इथं 1 पाहिजे मग R1 C1 वापरायचं नाही. हा वापरला तर इथं 1 येईल. इथं 1 येईल का
नाही, म्हणजे तुम्हाला असंही ऑपरेशन वापरता येऊ शकतं, 2ने डिवाईड करा किंवा इथल्या ऐवजी इथं 1 आणू, म्हणजेच काय C3 मायनस C2 हे बेटर राहील. ओके, चेंज कुठं करायचं आहे आपल्याला, C3मध्ये करायचं आहे. मग x आहे तसाच बघा, C1 आहे तसाच, C2 आहे तसाच. इथं 1 आणायला सोपं आहे म्हणून तो पटकन 1 आणून घेतला. 3 मायनस 2 1, 0 मायनस 2 -2. बघा पुन्हा प्रॉब्लेम थोडासा क्रिएट झालाच. ओके, होऊ द्या. इक्वल टू इकडेही बघूया काय आलं ॲन्सर ते. 1 1 2 2 1 4. ओके, C3 मायनस C2, 2 मायनस 2 0, 4 मायनस 1 3, 5 मायनस 4 1. आणि असा हा तुमचा पुढचा ॲन्सर. ओके, नंतर झालं. आता पुढे बघूया. सेकंड 1 आला. आपल्याला कुठं पाहिजे होता, इथंही 1 पाहिजे होता. मग इथंही 1 पाहिजे होता, तर इथं 1 आणण्यासाठी काय करावं लागेल, काय करावं लागेल बघा, C2 मायनस C3, कारण C1 वापरायचा नाही, 0 जाईल म्हणून. मग याच्यातनं हा वजा केला की इथं 1 येईल बघा. म्हणजेच हा चेंज कुठं करायचा आहे, C2 करायचा आहे. आणि मग तुमचं ऑपरेशन x आहे तसाच. पहिला कॉलम आल्सो ॲज इट इज बघा, C2 मायनस C3 0, C2 मायनस C3 1, C2 मायनस C3 मायनस मायनस प्लस 2 होईल. शेवटचा कॉलम आहे तसाच येईल. इक्वल टू इकडेही बघा. ओके, पहिला कॉलम आहे तसाच. ओके, C2 मायनस C3 1 मायनस 3 4 मायनस 1. थर्ड कॉलम आहे तसाच बघा पुन्हा. 2 मायनस 0 2, 1 मायनस 3 मायनस 2, 4 मायनस 1 3. ओके, C2मध्ये चेंज झाला. इथपर्यंत आपण आलो. आता बघा आलं का सेकंड कॉलममध्ये सेकंड एलिमेंट 1 आला. याचा उपयोग करून इकडे आणि इकडे 0 आणायचं. C1मध्ये ऑलरेडी 0 इकडे आहे का, नाही. मग तो कोण कॉलम आहे, C3 मायनस C2. C3 मायनस C2 कुठं चेंज होईल, C3मध्ये. ज्याच्यात वजा केला त्याच्यात चेंज होईल. मग पहिला कॉलम आहे तसाच, सेकंड कॉलम आल्सो आहे तसाच. C3 करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0, मायनस 2 मायनस 4 मायनस 6 इक्वल टू बघा. पहिला कॉलम आहे तसाच, दुसरा कॉलम आहे तसाच. आता बघा C3 मायनस C2, C3 मायनस मायनस प्लस होईल. C3 मायनस C2 मायनस 2 होईल. ओके, 2 स्टेप संपल्या बघा. तिसऱ्या स्टेपमध्ये इन थर्ड स्टेप बघा, पहिला 1 आला, समोरचे 2 0 आले. सेकंड कॉलम 1 आला, सेकंड एलिमेंट उत्तर 2 0 आले. तिसऱ्यामध्ये तिसरा 1 पाहिजे. मग काय करायचं, -1/6 C3 का, C1 वापरायचा नाही, इथला 0 जाईल. C2 वापरायचा नाही, इथला 0 जाईल. म्हणून रेसिप्रोकलने मल्टिपल करायचं. आणि बघा तुमचं ॲन्सर x इंटू पहिला कॉलम ॲज इट इज, सेकंड कॉलम ॲज इट इज, थर्ड कॉलमला 6ने डिवाईड करायचं. हा 0 0 -6ने डिवाईड केल्यावर इथं येईल +1 इक्वल टू पहिला कॉलम ॲज इट इज, दुसरा कॉलम ॲज इट इज, तिसऱ्या कॉलमला -6ने डिवाईड करायचं. -2/-6 1/3. याला -6ने डिवाईड केलं -5/6. याला -6ने डिवाईड केलं मायनस प्लस होईल आणि पुन्हा येईल 1/3. लास्ट स्टेप, तिसऱ्या कॉलममध्ये तिसरा 1 आला. मग याचा उपयोग करून हे समोरचे दोन्ही एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. मग काय करावं लागेल, पहिल्यांदा आपण C1कडे, इथं 0 पाहिजे. मग काय करावं लागेल, C1 मायनस C3 करावं लागेल. कुठं, C1मध्ये. आणि C2मध्ये पण 0 पाहिजे. मग काय आहे तो एलिमेंट, 4 टाइम्स आहे. कुणाला, C3ले मल्टिपल करायचं. चेंज कुठं आहे, C2मध्ये आहे. हे 2 ऑपरेशन करा, बघूया काय होतं ते. 2 ट्रान्सफॉर्मेशन.
ओके, पहिली स्टेप C1 मायनस C3, 1 मायनस 0 1, 0 मायनस 0, 1 मायनस 1 0 आहे तसाच. ओके, तिसरा कॉलम आहे तसाच असतो, जोच ॲड करायचा. इकडेही तिसरा कॉलम 1/3 मायनस 5/6 आणि 1/3. ओके, आता काय करायचं, C1 मायनस आय फिनिश दिस पार्ट, गोंधळ होईल म्हणून हा पार्ट एक स्टेप समोर ठेवा. ओके, C1 मायनस C3, 1 मायनस 1/3, 2/3, 1 मायनस 5/6 म्हणजे 6 प्लस 5 11/6. देन 2 मायनस 1/3, 6 मायनस 1 5/3 हा झाला. ओके, आता पुढची स्टेप, याला 4ने मल्टिपल करायचं, याच्यातून वजा करायचं. मल्टिप्लाय 8/4 सबट्रॅक्ट फ्रॉम दिस ॲज इट इज, मल्टिप्लाय 8/4 सबट्रॅक्ट फ्रॉम दिस. ओके, इकडे बघूया, याला 2 मायनस 4 टाइम्स 1/3 म्हणजेच 2 मायनस 4/3, 3 दून 6, मधनं 4 गेले, 6 मधनं 4 गेले 2, 6 मायनस 4 2/3. पुढची स्टेप -2, मायनस 4 टाइम्स C3 मायनस 5/6 म्हणजेच -12 मायनस मायनस 20/6, -12 प्लस 20 12 आणि किती 20, 8 20, 8/6 म्हणजेच किती, 4 दून 8, 3 दून 6, 4/3. लास्ट एलिमेंट 3, मायनस 4 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट, 3 मायनस 4 टाइम्स दिस म्हणजेच 3 त्रिक 9 मायनस 4/3, 9तनं 4 गेले 5/3. अँड देअरफॉर x इंटू आय इक्वल टू x इक्वल टू युअर ॲन्सर. हेच ॲन्सर इथं लिहून टाका आणि हा संपला तुमचा प्रॉब्लेम. काय आलं तुमचं ॲन्सर बघूया, 2/3, 2/3, 1/3, 11/6, 4/3, मायनस 5/6, 5/3, 5/3 अँड 1/3. आणि असा हा तुमचा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा आणखी वेगळ्या पद्धतीचा एक प्रॉब्लेम. असं हे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं आहे. एक आपल्या एक्झरसाईजमध्ये मिक्स प्रॉब्लेम आहे, ज्याला रो पण वापरायचे आहेत आणि कॉलम पण वापरायचे आहेत. उदाहरणार्थ बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ मॅट्रिक्स ए दिला आहे 1 1 1 2. ओके, मॅट्रिक्स बी प्रोव्हाइड केला आहे आपल्याला 4 4 1 3 1, 4 1 3 1. मॅट्रिक्स सी प्रोव्हाइड केला आहे, मॅट्रिक्स सी 24 7 31 9 असे 3 मॅट्रिक्स दिले आहेत. ओके, काय विचारलं आहे बघा, फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट, फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट AXB इक्वल टू सी, AXB इक्वल टू सी. प्रॉब्लेम नीट बघा बघा, AXB इक्वल टू सी. आता जो मॅट्रिक्स शोधायचा आहे ना, त्याच्या लेफ्टचा पण प्री पण दिला आहे, पोस्ट पण दिला आहे. ओके, मग आता हे सोडवायचं कसं. पहिल्यांदा दिलेलं रिलेशन पुन्हा लिहितो आहे, AXB दिस इज गिवन रिलेशन इक्वल टू सी.
मग आता एकाच वेळेला दोघांच्याही किमती टाकायच्या का, तर तुम्ही ठरवा पहिल्यांदा रो वापरायचं की कॉलम वापरायचं. आपण एकाचीच किंमत टाकायची. ए किंवा बी पैकी एकाचीच किंमत टाकू. मग एची पहिल्यांदा टाकली 1 1 1 2 इंटू एक्स इंटू बी. एकाच वेळेला दोन्ही टाकल्या तर गोंधळ होईल, म्हणून सीची किंमत मात्र टाका 24 7 31 9. आता आपल्याला ए नको आहे, मग हे ऐवजी आयमध्ये रूपांतर करायचं. मग आयमध्ये करायचं. आता ए कुठं आहे, प्री आहे, म्हणजे जो शोधायचा मॅट्रिक्स आहे तो मागे आहे, म्हणून याला काय वापरणार आपण, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार. याला काय वापरणार, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार. मग काय वापरायचं बघा, रो ट्रान्सफॉर्ममध्ये पहिला एलिमेंट 1 आहे त्याचा उपयोग करून इथं 0 आणा. म्हणजेच काय, R2 मायनस R1. R2मध्ये 0 येईल बघूया. पहिला रो आहे तसाच 1 मायनस 1 0 2 मायनस 1 1 इंटू हा मॅट्रिक्स आहे तसाच इक्वल टू 24 7. ओके, तर धिस R2 मायनस R1. 31मधनं 24 गेले, किती उरतील 7. 9मधनं 7 गेले 2. बरोबर आहे का बघा. ओके, देन आणखी एक ऑपरेशन करावं लागेल की आता पहिल्या रोमध्ये पहिला 1 आला, खाली 0 आले, सगळे झालं. दुसऱ्या रोमध्ये दुसरा 1 पाहिजे आहे, त्याचा उपयोग करून म्हणजे पुन्हा काय करावं लागेल, R1 मायनस R2 करावं लागेल. म्हणजे R1मध्ये 0 येईल बघा. आणि मग बघा R1 1 मायनस 0 1 1 मायनस 1 0 इंटू एक्स बी इक्वल टू R1 मायनस R2. 24मधनं 7 गेले, किती राहिले 24 मायनस 7 किती येईल, 14तनं 7 गेले 7 किती 17. आणि 7 मायनस 2 5 हा आहे तसाच. ओके, आता हा जो मॅट्रिक्स आहे हा काय आला, आय इंटू एक्स बी, म्हणजेच एक्स इंटू बी इक्वल टू 17 5 7 2 17 5 7 2. आता याच्यामध्ये बीची किंमत टाकू. अँड देअरफॉर एक्स इंटू पुटिंग व्हॅल्यू ऑफ बी. का ए गायब झाला, आता बी राहिला, बी घालवायचा आहे. मग बी 4 1 3 1 हा बीचा मॅट्रिक्स आहे. हा मॅट्रिक्स आहे तसाच 17 5 7 2. आता पुढची स्टेप, इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरावं लागेल. का इथं का वापरायचे, तर जो मॅट्रिक्स शोधायचा आहे तो पहिल्यांदा आहे, म्हणून इथं काय वापरायचे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे आपल्याला. मग कसे वापरायचे, तर पहिल्या कॉलममध्ये पहिला 1 पाहिजे आहे का, पहिल्या कॉलममध्ये पहिला 1 आहे का, नाही आहे, 4 आहे. मग काय करायचं, त्याला 1 आणण्यासाठी 2 पर्याय आहे, याच्यातून 3 वजा करायचे. मग 3 येऊ शकतात का, येऊ शकतात. बघा याला 3ने गुणा, याच्यातून वजा करा, तुम्हाला काय मिळेल, एक्स इंटू याला 3ने गुणल्यावर 3 होईल 4 मायनस 3 1 3 मायनस 3 0 हा आहे तसाच इंटू इकडे या. ओके, याला 4ने गुणायचं, सॉरी 3ने गुणायचं 15. 17मधनं 15 गेले, 17मधनं 15 गेले. ओके, C1 मायनस 3 टाइम्स C2. याला 3ने गुणलं 15 झाले ते याच्यातनं, याला 3ने गुणलं 6 झाले ते याच्यातनं वजा करा 1 आणि हा आहे तसाच. लास्ट स्टेप, पहिल्या कॉलममध्ये पहिला 1 आला, त्याचा उपयोग करून समोर 0 करा. म्हणजेच कोणतं ऑपरेशन करावं लागेल, C2 मायनस C1 करावं लागेल आणि मग तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळेल. बघा एक्स इंटू C1 आहे तसा C2 मायनस C1 मायनस C1 इक्वल टू, बघा इकडे पहिला कॉलम आहे तसाच C2 मायनस C1 अँड हेन्स यू गॉट एक्स इंटू आयडेंटिटी, एक्स इंटू आयडेंटिटी इक्वल टू एक्स आणि इक्वल टू 2 3 1 1 आणि असा हा तुमचा ॲन्सर. आणि
इथं आपला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन संपलेलं आहे. ओके, थँक्यू.